आमचे नेते पांडुरंग परिवाराचे मार्गदर्शक सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार माननीय श्री प्रशांतराव परिचारक मालक यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे। तुमच्या सर्व इच्छा आणि आकांक्षा पूर्ण होऊ दे, याच वाढदिवसाच्या सदिच्छा। प्रशांत मालकांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा। शुभेच्छुक सभापती, उपसभापती, सर्व संचालक मंडळ, सचिव, अधिकारी, कर्मचारी, अडत व्यापारी व शेतकरी बांधव, कृषी उत्पन्न बाजार समिती पंढरपूर, जिल्हा सोलापूर। सध्या पुणे जिल्ह्यामध्ये पडत असलेल्या पावसामुळे सोलापूर जिल्ह्याची जी वरदायणी आहे त्या उजनी धरणामध्ये सातत्यानं आवक होत चालली आहे। त्यामुळे पूर नियंत्रण करण्याच्या दृष्टीनं उजनी धरण व्यवस्थापनाकडून उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रामध्ये हा विसर्ग सोडण्यात येतोय। तो विसर्ग आज सायंकाळी 6 वाजता वाढवण्यात आलाय। आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रामध्ये जो विसर्ग सोडला जात होता तो विसर्ग हा 70,000 क्युसेक इतका होता। मात्र तो 6 वाजल्यापासून उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रामध्ये जो विसर्ग सोडला जातोय तो विसर्ग हा तब्बल 80,000 क्युसेक इतका केला जातोय। कारण दौंडवरची जी आवक आहे ती दौंडची आवक आता 90,000च्या पुढे गेली आहे। त्यामुळे पूर नियंत्रण करण्याच्या दृष्टीनं उजनी धरणातून भीमा नदीमध्ये पाणी सोडण्याशिवाय कोणताही पर्याय नाही। आज सायंकाळी 6 वाजल्याच्या अपडेटनुसार उजनी धरणामध्ये दौंडची जी आवक आहे ती दौंडची आवक तब्बल 93,829 क्युसेक्स इतकी आवक दौंडमधून येते। त्यामुळे पूर नियंत्रण करण्याच्या दृष्टीनं उजनी धरणातून हे पाणी सोडावं लागते। उजनी धरणाची पाणी पातळी जर आपण टक्केवारीमध्ये पाहायला गेलं तर 104.91% इतकं धरण आज या ठिकाणी पाणी पातळीमध्ये भरलंय। त्यामुळे पूर नियंत्रण करण्याच्या दृष्टीनं हे जे पाणी ते पाणी भीमा नदीमध्ये सोडलंय। त्यामुळं भीमा नदी ही सध्या दुथडी भरून वाहते। भीमा नदीला पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। पंढरपूरचा विचार केला तर पंढरपूरचा जुना दगडी पूल असेल किंवा वाळवंटातली मंदिर असतील, गोपाळपूरचं विष्णुपद मंदिर असेल, हे सर्व मंदिरे ही पाण्याखाली गेलेत। त्यामुळे आता पाण्याची पातळी ही सातत्यानं वाढायला लागली आहे। पंढरपूरमध्ये भीमा नदी आहे ती भीमा नदी इशारा पातळीकडे ही वाटचाल करायला लागली आहे। सखल भागामध्ये पाणी चालला सुरुवात झाली आहे। तसेच नदीकाठची जी काही पिकं आहेत त्या पिकांसुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होते। त्या पिकांमध्ये हे पाणी शिरतंय त्यामुळे शेतकऱ्यांसुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय। मात्र दौंडची जी आवक आहे ती दौंडची आवक जर आणखी वाढली तर कदाचित उजनी धरणातून विसर्ग आणखी वाढवण्यात येईल। तसं धरण प्रशासन या आपल्याला वारंवार